नमस्कार मित्रांनो, चाहत संदीप ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही टोकावडे जे माळशेज घाटाजवळ पडतं, तर त्यांच्या एक वेस्टवूड म्हणून प्रोजेक्टमध्ये आलेलो आहे. ॲक्च्युली इथे आज ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम आहे, तर त्यामुळे आम्ही आलो. तुम्ही आता व्ह्यू बघू शकता. इथे वेस्टवूडला मस्त असे 80 प्लॉट आहेत आणि मागे तुम्हाला हा दिसेल, हा माळशेज घाट आहे. इथून माळशेज घाट खूप जवळ आहे. तुम्हाला 15-20 मिनटं तुम्ही माळशेज घाटावर जाऊ शकता आणि पूर्ण डोंगर रांग आहे अशी. तर मित्रांनो, ही माझी मैत्रिणी जुईली. आम्ही जो प्लॉट घेतला तो हिच्या मदतीनेच घेतला, म्हणजे आम्ही कॉलेजला एकत्र होतो. तर हे आणि हिचे हस्बंड गेली किती वर्षापासून तुम्ही ह्याच्यामध्ये आहे? 2014 पासून आम्ही या फील्डमध्ये आहोत. नमस्कार, मी राजन नेमाडे. मी एक कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर आहे. मी माझी मिसेस ही पण कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. आम्ही प्रोफेसर असून निसर्गाशी जोडलेलो आहोत. हे आमचं प्रोजेक्ट आहे जिथे आम्ही आलेलो आहोत, वेस्टवूड कॅमेलिया. इथे आम्ही आज ट्री प्लांटेशनचं प्रोग्राम ठेवलेला आहे आणि ते ट्री प्लांटेशन तुम्ही बघू शकतात की बऱ्याच लोकांनी आपल्याकडे ट्री प्लांटेशन केलेलं आहे आणि लोकांनी निसर्गाचा खूप आस्वाद घेतलेला आहे. आणि तुम्हालाही जर निसर्गरम्य ठिकाणी येऊन आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकतात आणि संदीपशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल ह्याच्यावरती. तर इथे त्यांची प्लॉटिंग पडलेले आहेत. मुरबाडचा टोकावडे एरियापासून जवळ मी तुम्हाला सांगितलं वेस्टवूड म्हणून आहे यांचा हा प्रोजेक्ट इथला. तर इथे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, हे या ग्रुपचे वास्तुसंकल्प यांचे ओनर आहेत. सर, तुमचं इंट्रोडक्शन आणि थोडी माहिती सांगा. मी श्रीकांत फुलवणे. वास्तुसंकल्प ग्रुपची आम्ही जी स्थापना केली आहे 2009मध्ये, आज 16 वर्ष पूर्ण झाली आणि 16 वर्षामध्ये आम्ही कमीत कमी 10,000 लोकांना या भागामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये एनए प्लॉट्स उपलब्ध करून दिले. भारी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर मुरबाड हा भविष्यातला खूप मोठा जंक्शन पॉईंट आहे जिथे तुम्हाला 5 नॅशनल हायवे कनेक्ट करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की हा राईट टाईम आणि राईट प्लेस आहे या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आम्ही नेहमी लोकांना सांगतो, जर तुम्हाला जमिनीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 3 आर खूप महत्त्वाचे असतात. त्यातला पहिला आर म्हणजे राईट टाईम, दुसरा आर म्हणजे राईट प्लेस आणि तिसरा आर म्हणजे राईट प्लॅटफॉर्म. करेक्ट. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला अंडर वन रूप वास्तुसंकल्प मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर राईट टाईम आणि राईट प्लेस कसा निवडायचा, त्यासाठी आम्ही लोकांना नेहमी सांगतो की IIT वरती महत्त्व द्या. IIT म्हणजे काय, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट आणि टुरिझम. ज्या 4ही गोष्टी आहेत ह्या भागामध्ये आता डेव्हलप पण होत आहे आणि सुरू पण झाले आहेत आणि भविष्यामध्ये आणखी नवीन नवीन डेव्हलपमेंट्स या भागामध्ये येतील. तर हा एकदम योग्य वेळ आणि योग्य ठिकाण आहे आजच्या तारखेमध्ये. जर आपल्याला लँडमध्ये प्रॉपर लिगली इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर एनए प्लॉटची करायचं, हा तुम्हाला सुवर्ण संधी आहे. त्या सुवर्ण संधीचा अवश्य तुम्ही फायदा घ्यावा ही माझी आपल्याला नम्र विनंती. सर, तुम्ही यामध्ये किती वर्षापासून आहे तुमची कार्यरत आहे? सर, आम्हाला 16 वर्ष पूर्ण झाली आज या क्षेत्रामध्ये. ओके. आम्ही काम करतो. अच्छा. आणि कुठे कुठे मुरबाडमध्ये तुमचे प्रोजेक्ट, किती प्रोजेक्ट्स आहेत असे टोटल? हा मुरबाडमध्ये सर आता ज्या प्रोजेक्ट आपण उभा आहे हा आमचा 31st म्हणजे 31वा प्रोजेक्ट आहे. हा 31वा प्रोजेक्ट. ग्रेट. त्याच्यापूर्वी आम्ही 30 प्रोजेक्ट ऑलरेडी लॉन्च करून 90% म्हणजे जवळपास 25 प्रोजेक्ट आमचे जे 100% सोल्ड आउट झालेले आहेत आणि काही प्रोजेक्ट आहे 50% 70% पण सोल्ड आउट झालेले आहेत. ओके. आणि जे नवीन कस्टमर्स ज्यांची घ्यायची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय सांगू इच्छाल? सर, आमच्याकडे आम्ही दुकानात 2-3 ऑप्शन्स देतो. काही लोकांची अशी इच्छा असते की मला प्युअर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, की मी आज जर जमिनीमध्ये पैसे टाकले तर मला पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये ॲटलिस्ट म्हणजे काहीतरी चांगलं रिटर्न मिळायला पाहिजे. अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट्स आमच्याकडे आहेत जे ऑनगोईंग आहेत. आणि काही असे प्रोजेक्ट असतात लोकांची की आम्हाला प्युअर विकेंड पाहिजे, आम्हाला इन्व्हेस्टमेंटशी काही संबंध नाही. करेक्ट. पण मला विकेंड आणि तिथे म्हणजे व्ह्यू वगैरे चांगला असला पाहिजे. हिल व्ह्यू असू द्या, रिव्हर व्ह्यू असू द्या, ग्रीनरी असली पाहिजे. अशा प्रकारचे पण आमच्याकडे काही प्रोजेक्ट आहेत. आम्ही ते पण डोळ्यासमोर ठेवून आम्ही तशा प्रकारचे प्रोजेक्ट तयार करतो. काही लोकांची अशी इच्छा असते की कमी पैशामध्ये आम्हाला जास्त जागा मिळावी, त्यासाठी आम्ही एक स्पेसिफिक म्हणजे आम्ही काही फार्मिंग प्लॉट्स पण तयार केले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही
कमीत कमी 10 गुंठ्यापासून 10 गुंठे 20 गुंठे ते 1 एकरचे असे प्लॉट्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही लोकांना प्लांटेशन करून दिलं, ज्यामध्ये 20-25 झाडं लावून दिली, बरोबर, इरिगेशन शिकवून दिलं. तर सगळ्या प्रकारचे जे आहेत ट्री प्लांटेशन वगैरे करून सगळं आमच्याकडे आम्ही तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्हाला ॲग्रिकल्चर हवा असेल, ॲग्रिकल्चर प्लॉट्स आपल्याकडे आहेत. तुम्हाला एनए हवा असेल तर एनए पण आहे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट पर्पजनी. तुम्हाला मल्टीपर्पज पाहिजे असेल, इन्व्हेस्टमेंट ॲज वेल ॲज विकेंड होम, तर तशा प्रकारचे प्लॉट्स आपल्याकडे आहेत. तर अंडर वन रूफ तुम्हाला सगळे चॉईसेस. थँक्यू सो मच सर. सरांमुळेच आमचं जी स्वप्नपूर्ती होती झाली, आम्हाला पण प्लॉट भेटला, त्यामुळे थँक्यू सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी सुनीता फुलोने, वास्तुसंकल्प ग्रुपची डायरेक्टर आहे. तुम्ही जे आता इथे प्रोजेक्ट बघताय ना, आमचा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही बघताय की चारी बाजूला सुंदर अशी ग्रीनरी आहे, पहाड आहे आणि प्रोजेक्ट पण तुम्ही जर बघाल ना तर हा एक वेगळा प्रोजेक्ट आहे. वेगळा म्हणजे एनी प्लॉट्स तुम्हाला ना कधी असे दिसणार नाही. ज्याच्यामध्ये इतकं परफेक्ट सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, हे रोड आहेत. आता हा आमचा लॉन्चिंगचा प्रोजेक्ट आहे, अजून झालेला नाही. तर तुम्ही बघू शकता की त्यावेळेला पण आम्ही किती काय काय केलेलं आहे. जसं प्लॅटला डिमार्केशन केलेलं आहे, त्यानंतर रोड आहे, कंपाऊंड केलेलं आहे आणि रोड साईडला प्लांटेशन केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही पाण्याची सोय दिलेली आहे, इलेक्ट्रिसिटी तुमची प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर मला असं सांगायचं आहे की हा जो कन्सेप्ट आहे ना, आजपर्यंत फारशा लोकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे. बरोबर. त्यांना ना आणि माहिती नाही एनए प्लॉट्स काय असतात. ॲक्च्युली ना लाईफमध्ये मला असं वाटतं एक तरी तुमच्याकडे लँड असली पाहिजे. बरोबर. साईज मॅटर करत नाही. मग आम्ही असेच हे आमचे जे प्लॉट्स आहेत ना, अगदी छोट्या रेंजमध्ये आहे, म्हणजे सर्वसामान्यांच्या पॉकेटला परवडेल असे म्हणजे 12 किंवा 15 स्टार्ट आहे. आणि प्रत्येकाने ना मला असं वाटतं की तुमच्याकडे फ्लॅट्स असतो, त्यानंतर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता, गोल्ड असतं, मग एक पॅकेज असं तरी असावं की लँड ओनर म्हणतात बघा, जमीनदार म्हणजे तसा वजनदार शब्द. हो बरोबर. तो आपल्या लाईफमध्ये यावा असं मला वाटतं. आम्ही पण सुरुवातीला चालले आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की ज्यांच्यापर्यंत हा रेट पोहोचेल, तुम्ही एकदा तरी विचार करा आणि या वास्तूला भेट द्या. इतकी सुंदर वास्तू आहे, चारी बाजूनी पहाड आहे, दऱ्या आहे, त्यानंतर इथे धबधबे आहे. तुम्हाला ट्रेकिंगचा जर शौक असेल तर ट्रेकिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. सगळे ट्रेकर्स इथे येतात. यांच्या माध्यमातून मला सांगायचं की एकदा व्हिजिट करा आणि बघा, तुम्ही याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, माझी गॅरंटी. थँक्यू. Hello everyone, this is Meghna Dalal and I am a freelance content writer. So as a writer, I think we don't have a fixed paycheck every month. So when it comes to investment, it's very important where we invest our money, and that's why I choose real estate. What I like about real estate is we have fixed source of returns in the future. It's not like putting money on some random numbers on the screen. Which is why I chose Vastu Sankalp, because Vastu Sankalp has shown the long-term clarity that they have in mind, and you will definitely get at least 10x of returns in like 5 years down the line. And so if you talk about me, I have invested in a couple of projects, and I'll have like around 10,000 square feet of land. And when I purchased it, it was in a comparatively much lower rate, and now it's like at least 1350 to 1400 rupees per square feet. So yeah, that's what I would recommend. About this particular property, it's Camellia. The project is Camellia, and have a famous waterfalls called Nanighat over here. It's reverse waterfall, and yeah, I would really recommend. We have 2 types of lands. One is agricultural and one is non-agricultural. This project is for non-agricultural. If you're interested in agricultural, we have it in Eden Farms. So do come visit. And yeah, that's it. थैंक यू. Thank you. हम यहाँ पे जब फर्स्ट टाइम आए थे तो हम तब वाटरफॉल भी हम लोगों को देखने मिल रहा था, एंड इट वाज ब्यूटीफुल. और यहाँ पे आपको वाइब्स ही अलग लगेगी. द एयर इज सो प्योर, और बॉम्बे की जो पब्लिक है वो तो ऐसा कुछ ढूंढती ही है. करेक्ट. और यहाँ पे आकर के एक अलग ही पीस फील हो रहा है. सो हम पहले सोचे थे एक बुक करने के लिए प्लॉट, अब हम लोग 2 करके जा रहे हैं. ग्रेट. कांग्रेट्स. इट्स अ वेरी थैंक यू. इट्स अ वेरी पीसफुल एंड इको फ्रेंडली प्लेस. फॅन्टॅस्टिक. आसपास आपके फॉरेस्ट है. तर मित्रांनो, हे पण इथे नवीन एक्सपिरियन्स घ्यायला आणि प्लॉट बघायला वगैरे आलेत. आपण त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. आहे, माझं नाव विनायक रमेश शिंदे. मी मूळचा राहायला पनवेलला आणि इकडे यायचा उद्देश माझ्या एका मित्राने मला सजेस्ट केला होता.
मी बोललो ठीक आहे. कधीच या लाईनला कधी पाहिलं नाही. जसं पनवेलला राहत असल्यामुळे मी त्या ठिकाणी खूप फिरलो. पण प्लॉटिंग कशा प्रकारे सेल केली जाते त्याचं एक उत्तम उदाहरण होतं हे वास्तुसंकल्प. जेणेकरून लोकांना जसं आपण एक प्रेझेंटेशन पाहतो, प्रेझेंटेशन देताना जर आपण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एक व्यवस्थित मांडणी करतो, बरोबर. जेणेकरून लोकांना कुठल्या प्रकारचे क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये आन्सर मिळून जातं. तसंच हा प्रोजेक्ट त्या प्रकारचा आहे. तुम्ही पाहता क्षणी तुमच्या अर्ध्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इकडेच मिळणार. करेक्ट. म्हणजे लोकांना प्रश्न काय असतो की रस्ता कुठे, पाण्याची सोय काय, ड्रेनेजची सोय काय, पण तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसतं. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण मी तर बोलेल की ठीक आहे, ज्यांना पाहायचं आहे त्यांनी बघूही शकता आणि घेऊ शकता. कारण का याचा जो निसर्ग आहे असा निसर्ग भेटणं अवघड आहे. मुश्किल बरोबर आहे. आणि पण प्रत्येक प्लॉटला त्यांनी लाईटचं, पाण्याचं कनेक्शन सगळं इथं तुम्हाला दिलेलं आहे. एकदम सुंदर. हो. तेच बोललो ना, हा प्लॉटिंग जे केलं एक छान प्रकारचं प्रेझेंटेशन, जे आजच्या याच्यामध्ये जसं आपण पॉवर BI वगैरे असं प्रेझेंटेशन होतं ना, त्या टाईपचं प्रेझेंटेशन आहे. खूप एक असं स्वप्न असं प्रत्येकाचं की आपण आता राहायला मुंबई यासारख्या एरियात दगदगीचं जीवन आहे. त्याच्यामधून कोणाला असं वाटतं की आपल्याला आपलं पण एक सुंदर प्रकारचं एक फार्म हाऊस असावा. ठीक आहे, फार्म हाऊस नसतं पण आपण निसर्गाच्या सानिध्यात राहावं. बरोबर. त्या प्रकार हा इतका सुंदर आहे आणि प्राईस पण अफोर्डेबल आहे. त्याच्यामुळे आपण कुठे करोडोची भाषा करता आपण एका लाखामध्ये चांगल्या प्रकारचं घेऊ शकतो. आणि त्या हिशोबाने पण तुम्ही या एकदा भेट घ्या, खूप सुंदर आहे. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्यांनी डेमो एक असा स्मॉल ए शेप बंगलो बनवलेला आहे इथे. खूप सुंदर एकदम. तुम्हाला एक 1.5-2 गुंठ्याचा हा प्लॉट आहे आणि ह्यामध्ये हा खूप सुंदर असा त्यांनी बनवलेला ए शेपमध्ये G+1 आहे हा. इंटेरियर वगैरे सगळं त्यांनी केलेलं आहे डेमोसाठी. हे बघा, वरती इकडे असं इंटेरियर आहे. इकडे वरती जायला जिना, किचन खूप मस्त डिझाईन केलेलं आहे. आणि इकडे टॉयलेट, वॉशरूम सध्या लॉक आहे, जाऊ दे. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता इथे. हां, इथे हे प्री फॅब्रिकेटेड आहे, पण याची लाईफ पण 20-30 वर्ष असते. आमचासुद्धा असंच प्री फॅब्रिकेटेडमध्ये करायचा विचार आहे. तर बघूया. आणि सगळे बाजूला इकडे प्लॉट दिसतील. हे सगळे असे प्लॉट आहेत. आणि हा त्यांचा डेमो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे यांच्या वेस्टवूड प्रोजेक्टमध्ये. वेस्टवूडमध्ये इथे क्लब हाऊस आहे. आज ट्री प्लांटेशनच्या निमित्ताने त्यांनी जेवणाचं आयोजन केलेलं आहे. आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस आणि इकडे असे प्लॉट पडलेले आहेत टोकावडेजवळ. हा त्यांचा आपण तो आधी बघितला तो कॅमिलिया होता. हा वेस्टवूड म्हणून प्रोजेक्ट आहे. पृथ्वी होम्स हे डेव्हलपर आहेत इथले, जे इथे डेव्हलप करतात. इथं आता सध्या चिरा मातीचं दगड असतं त्यापासून घर बनवत आहे तिकडे. आणि असे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्लॉट पडलेले आहेत.